आमदार प्रताप सरनाईक जे आहेत ते आता शपथविधीसाठी रवाना जे आहेत ते राजभवनासाठी होत आहेत। देवगिरी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर शपथविधीसाठी रवाना होत आहे। काय आनंद सांगा? आनंदच आहे, आयुष्यामध्ये पहिल्यांदा शपथविधीला शपथविधीला चाललो आहे। चौथ्यांदा निवडून आल्यानंतर राज्यातून 1,08,000 मतांनी निवडून आल्यानंतर शिंदे साहेबांनी माझा विचार केला, त्याबद्दल मी पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। काय नेमक्या सूचना मार्गदर्शन आता केलं? काही मार्गदर्शन नाही, फक्त पक्ष संघटना वाढवायची, पक्ष कसा मोठा होईल, पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्याला कसा न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करणार। मंत्री जे आज होत आहेत त्यांना अजितदादांनी सांगितलंय की योग्य पद्धतीने काम करा, जबाबदारी समजून काम करा, अन्यथा 2.5 वर्षानंतर वेगळा विचार करा। नाही, त्यात तर परफॉर्म कोणाला नसेल तर तो विचार पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी करतील, आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून शिंदेसाहेबसुद्धा करतील। जर परफॉर्मन्स कुठल्या मंत्र्यानं दिला नाही आणि कार्यकर्त्यांना न्याय दिला नाही, कार्यकर्त्यांना मोठं केलं नाही, कार्यकर्त्यांना संजीवनी मिळाली नाही, तर निश्चितपणे त्यांना त्या जागेवर राहण्याचा अधिकार नाही आणि आमच्याही पक्षामध्ये तेच होणार आहे। जर कुठल्याही मंत्र्यांनी परफॉर्म केलं नाही तर त्याची गच्छंती अटळ आहे, त्यामुळे काम करायला हवं प्रत्येकाने, सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायला हवा। तर हे होते आमदार प्रताप सरनाईक। कॅमेरामन विशालसह विवेक गावंडे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।